प्रत्येक ओकेजनचे कपडे असतात ना, लग्नाला जायचे वेगळे किंवा ऑफिसला जायचे वेगळे, तसं गणपती उत्सवाला जायचे हे माझे कपडे तिन्ही. त्याच्याकडे मागण्यापेक्षा त्याला माहिती आहे, देवाक काळजी म्हणतो ना आपण, तसं त्याला त्याला काळजी असते. दरवेळेला सेटवर तिचे स्वतः बनवलेले मोदक येतातच, आईने बनवलेले मोदक येतात आणि ती खूप बाप्पाची भक्त आहे. तिच्या घरी गणपती येतो. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, मंगल मूर्ती श्री गणराया. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाह गणेशोत्सव जोरदार सुरू आहे आणि स्टार प्रवाह नेहमीच काहीतरी वेगळ्या रंगात आणि ढंगात घेऊन येत असतं. आणि आज माझ्या सोबत त्यानिमित्ताने अनिरुद्ध संजना आहेत. कसे आहात तुम्ही? एकदम मस्त आहे. मजेत. काय सांगणार, खूप सुंदर दिसत आहे. दोघांचा लुक ॲक्च्युली कलर थोडासा सेम आहे, म्हणजे ब्ल्यू शेड आहे आणि काहीतरी मराठमोळा टच आहे. तर काय सांगणार एकंदरीत लुकबद्दल? आम्हाला आई कुठे काय करते या टीमला रॉयल ब्लू कलर दिला होता, त्यामुळे आम्ही या शेडमध्ये आहोत. माझं हे कॉस्ट्युम दर्शनाने डिझाईन केलं आहे. दर्शना शानबाग जी दुर्गा करते ती, आणि दरवेळेला दर्शना पेंट करते ती, त्यामुळे छानपैकी गणपते नमः वगैरे त्यांनी छान पेंट केलं आहे. मागे तिने गण असं लिहिलेलं आहे आणि छान करते. मला खूप आवडतं तिचे कॉस्ट्युम. खूप आध्यात्मिक किंवा ना असं स्पिरिच्युअल आहे. ते घातल्यानंतर आपण एका गणपतीच्या कार्यक्रमाला किंवा गणेश उत्सवाला चाललो आहे असा फील येतो. म्हणजे प्रत्येक ओकेजनचे कपडे असतात ना, लग्नाला जायचे वेगळे किंवा ऑफिसला जायचे वेगळे, तसं गणपती उत्सवाला जायचे हे माझे कपडे तिन्ही. थँक्यू. संजना खूप छान दिसते. खरं तर मला खूप साडीचा पदर खूप खूप जास्त आवडलाय. लुक मध्ये तयार व्हायला किती वेळ लागला आणि लुक बद्दल काय? तयार व्हायला म्हणजे तास दीड तास ऑफकोर्स लागला. साडी पूर्ण तू म्हणशील ही सगळी तयार करायला डिझायनरला अंजली मगर हिने ही साडी डिझाईन केलेली आहे. सो ही तिला तयार करायला आय थिंक 1 महिना लागला असेल, कारण ह्याच्यावर सुद्धा तिने पेंट केलेलं आहे, हँड पेंटेड आहे. सो हां, बाप्पा म्हणलं तर मोदक येतात. आई कुठे काय करते मध्ये एक ट्रॅक सुरू आहे ज्यात तुम्ही खूप खूप रेसिपी बनवता. संजना खूप छान मोदक बनवते हे आम्ही ऐकलंय. तू तर बनवते ना, रुपाली बनवते. रुपाली खूप छान. पण बाकीच्या सगळ्या कंटेस्टंटचे मोदक रुपालीने बनवले. पण रुपाली खरंच खूप छान मोदक बनवते. तर सेटवरती कधी मोदक वगैरे घेऊन ती दरवेळेला आता गणपती बाप्पा येतात तर तिच्या दरवर्षी तिने काहीतरी 108 पदराच्या पाकळ्यांचा मोदक वगैरे ती बनवून आणते. तर दरवेळेला सेटवर तिचे स्वतः बनवलेले मोदक येतातच, आईने बनवलेले मोदक येतात आणि ती खूप बाप्पाची भक्त आहे. तिच्या घरी गणपती येतो, त्यामुळे सेटवर येतच. रुपाली, आता नवीन घर घेतलंयस तर नवीन घरात बाप्पाला आणणारच ऑफकोर्स. म्हणजे बाप्पा तयारी सुरू आहे त्याची. तयारी माझ्याकडे ना, सण म्हटलं की ती महिनाभर आधी, म्हणजे आता बाप्पा अजून आला नाही पण पुढच्या वर्षी काय करायची ह्याचं पण डिस्कशन सुरू होतं लगेच घरात. त्यामुळे ऑफकोर्स तयारी जोरदार सुरू आहे. आता वाट बघतो बाप्पा कधी येणार. पण बाप्पा घरी आल्यावर त्यांच्यासाठी स्पेशल डिश अशी कोणती बनवायला? स्पेशल डिश म्हणजे बाप्पाला मोदक आवडतात. त्या व्यतिरिक्त म्हणजे मला नाही वाटत वेगळं अजून काही स्पेशल काही बनवण्याची गरज आहे. बाप्पाला मोदकच खूप आवडतं. पण बाप्पा म्हटल्यावर आपल्याकडे खूप लहानपणीच्या आठवणी असतात. तर बाप्पाकडे लहान असताना काही असं वेगळं मागितलंय का जे आता हसायला येतं त्याच्यावर? असं काही नाही, हसायला कधीच येत नाही, कारण बाप्पाकडे जे काही मागितलं ते मिळालं. त्यामुळे माझी अशी धारणा आहे की बाप्पाकडे तुम्ही मनापासून काही मागा ते तुम्हाला मिळेल. मागताना जरा विचार करून मागा, कारण मिळाल्यानंतर असं नको व्हायला अरे मी हे उगच मागितलं. त्यामुळे माझं तर कधी होतं मी बाप्पाकडे मागतच नाही. मी बाप्पाकडे हेच मागतो की तुला माहिती आहे तू सगळ्या जगाचा विधाता आहेस, तुला मी काय सांगणार आहे, मी काय मागणार. मला तू माझ्या लायकीपेक्षा खूप जास्त दिलेलं आहेस आणि तू जे देतो आहेस ते खूप आहे. मी जेव्हा बऱ्याच लोकांकडे बघतो तर त्यांच्यापेक्षा मला खूप जास्ती मिळालेलं आहे. त्यामुळे नेहमी बाप्पांकडे आशीर्वाद मागतो आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा एवढं म्हणतो. तू काय मागितलंयस बाप्पाकडे किंवा काय मागणार आहेस यंदा या बाप्पाकडे? आता जे काही सर म्हणाले ना त्या सगळ्या गोष्टींची सहमत आहे मी. त्यामुळे त्याच्याकडे मागण्यापेक्षा त्याला माहिती आहे, देवाक काळजी म्हणतो ना आपण, तसं त्याला त्याला काळजी असते. आणि त्याला माहिती आहे कधी कसं आणि कुठे कुठल्या वेळी काय द्यायचं आणि काय करायचं.
सो असं वेगळं, अरे ऐक ना असं. पण यंदा काही डान्स परफॉर्मन्स बघायला मिळतील आणि सगळ्यांना भेटून कसं वाटतंय? डान्स परफॉर्मन्स बघायला मिळतीलच. हो, आम्ही यावेळेला सुद्धा परफॉर्म करतो आहे. ती वेगळं परफॉर्म करते, मी वेगळं परफॉर्म करतो आहे. यावेळेला कथांवर आधारित डान्स परफॉर्मन्स आहे. तर गणपतीपुळेच्या कथेवर आधारित जो परफॉर्मन्स आहे त्यात मी परफॉर्म केलेला आहे आणि तो आता तुम्हाला बघायला मिळणारच लवकर. ना मी सांगणार नाही, 1 सप्टेंबरला बघायला हवं तुम्हाला. थोडंसं सांगायचं म्हणजे क्युरिओसिटी वाढते. हां, डान्स आहे खूप छान, मस्त, अप्रतिम असा डान्स कोरिओग्राफ केलेला आहे. दरवर्षी वैभवची पूर्ण टीम जी आहे ती खूप मेहनत करते आणि वेगवेगळ्या पद्धतीचं ॲक्ट घेऊन येते. त्यामुळे आम्हाला करायला मजा येते. मी तर प्रत्येक वेळेला ना थोडी शॉक स्टेटमध्ये असते की अच्छा आता हा फॉर्म करायचा आहे, आता हा फॉर्म करायचा आहे. मला नाविन्याने वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. त्याची मजा एक वेगळी असते. सो 1 सप्टेंबरला बघायला विसरू नका स्टार प्रवाहावर गणेश उत्सव 2024. एक छोटासा रॅपिड फायर घेते मी. गणपती बाप्पा आहे तर बाप्पाच्याच रिलेटेड आहे. तर बाप्पाच्या भावाचं नाव काय होतं? बाप्पाच्या भावाचं नाव? कार्तिक. बाप्पाला 2 पत्नी होत्या, त्यांचं नाव? रिद्धी सिद्धी. वा. गणपतीच्या मुलांची नावं काय होती? शुभलाभ. वा. गौरी कधी येतात? गौरी कधी येत आहेत? मला असं वाटतं की 10 तारखेला येत आहेत. गणपतीला विघ्नहर्ता का बोलतात? परंतु विघ्नाचा अर्थ होतो. कोणत्या वनस्पतीची पाने फक्त गणेश चतुर्थीच्या वेळी आपण गणपतीला अर्पण करतो? दुर्वा. नाही, कोणत्या वनस्पतीची पानं आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला अर्पण करतो? वनस्पतीची पानं. दुर्वा, बेलपत्र, शमी असते एक, आणि काय असतं? तुळशीची पानं. बाप्पासाठी एक गाणं. गजानन श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानन श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. हे आधी सांगायचं ना, मी ना पाठ करून येते. मला गाणं म्हणायला आवडतंय पण असं पटकन आठवत नाहीये. तुला आठवतं का एखादं छान गणपतीचं गाणं म्हणता येईल? मला आवडतं ते. थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.